नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कोणीतरी सुखाची जी 6 साधनं सांगितलेली आहेत ते कितपत सत्य आहेत ज्याचा त्याचा अनुभव, परंतु सांगत असताना मात्र सुख मिळवण्याची ही 6 साधनं किंवा हे 6 बाबी जर आपल्याकडे असतील तर आपण आपल्या आयुष्यामध्ये निश्चितपणे सुखी होऊ शकतो. अशा प्रकारचा विचार माझ्या वाचनात आला, तो आपल्याशी शेअर करावा म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून हे सुखाचे 6 जी साधन आहेत किंवा जे आपल्याला ज्यांच्यापासून सुख मिळू शकतं ते हे आहेत. पहिलं असं सांगितलं गेलेलं आहे की सुख प्राप्त करायचं असेल तर आपल्याकडे पैसा असला पाहिजे. कारण पैसा जर नसेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं सुखाच्या जवळ जाता येत नाही, असं या विद्वानाचं म्हणणं आहे. दुसरं असं सांगितलं गेलंय की पैसा आहे परंतु आरोग्य चांगलं नाहीये तर त्या पैशाला देखील काही अर्थ नाहीये. आणि म्हणून एका ठिकाणी म्हटलं ना मागेच मी तुम्हाला की पहिला सुख निरोगी काया. काय असलं पाहिजे? पैसा तर असलाच पाहिजे परंतु पैशाबरोबर आपलं आरोग्य देखील चांगलं असलं पाहिजे. ही दुसरी बाब जर आपल्याकडे असेल तर आपण निश्चितपणे सुखाच्या मार्गावर आहोत असं समजायला हरकत नाहीये. तिसरी गोष्ट अशी सांगितली गेलेली आहे, जर आपण विवाहित असू तर आपल्याला चांगली बायको असणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपण बघितलं, मग ते रामायण असेल, महाभारत असेल किंवा अन्य बऱ्याच बाबींच्या बाबतीमध्ये आपण बघतो की पत्नीचा मोह किंवा पत्नी जर सन्मार्गावर चालणारी किंवा पतीला चालण्यासाठी प्रवृत्त करणारी नसेल तर घरामध्ये मला असं वाटतं की आपलं अर्ध आयुष्य पत्नीची समजूत काढण्यामध्येच घालावं लागतं. बाकीच्या गोष्टी तर आपण करूच शकत नाहीयेत. आणि म्हणून असं म्हटलं गेलंय की चांगली पत्नी किंवा चांगला पती असणं महत्वाचं आहे. ती चांगली म्हणजे कशी, तर गोड बोलणारी असली पाहिजे किंवा पती देखील गोड बोलणारा असला पाहिजे, तरच आपल्याला सुख प्राप्त करता येतं. त्याचबरोबर दुसरं सांगितलं गेलेलं आहे की आपल्याला, आपण जर गृहस्थाश्रमी असू तर आपला मुलगा गुणी असला पाहिजे. कारण मुलगा जर गुणी नसेल तर तो स्वतःही चांगलं राहणार नाहीये आणि आपल्या परिवारालाही चांगलं राहू देणार नाहीये. आणि म्हणून जो मार्ग 5वा सांगितला गेलेला आहे तो म्हणजे गुणी मुलगा जर असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचं सुख प्राप्त करता येतं. आणि 6वं जे सांगितलं गेलेलं आहे ते म्हणजे चारित्र्यवान मुली. म्हणजे काय? वागायला चांगल्या असणाऱ्या. मग त्या जर अशा मुली असतील तरीही त्या आई वडिलांना कुठल्याही प्रकारचं दुःख त्याच्या वाट्याला येत नाही.